शिर्डीमध्ये साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे आणि आता सध्या भिक्षा झोळीच्या कार्यक्रमात सुरुवात झाली आहे। साईबाबांनी 60 वर्ष आपलं जीवन जे आहे ते फकिरी स्वरूपात व्यतीत केलं आणि त्यामुळे भिक्षा मागून त्यांचं स्मरण जे आहे ते केलं जातं। निशान जे आहे त्याची पूजा केली जाते। महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती रांगोळ्या साकारतात आणि साईबाबा आपल्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत का काय असा प्रत्यय जो आहे तो यातून येतोय। देशभरातून आलेले भाविक देखील या भिक्षा झोळीमध्ये सहभागी होतात आणि जे शिर्डीतील ग्रामस्थ आहेत ते घराबाहेर अशा पद्धतीने धान्य असेल पैसे असतील अशा विविध स्वरूपात भिक्षा जी आहे त्या झोळीमध्ये टाकत असतात आणि यातील काही धान्य जे आहेत हे भाविक आपल्या घरी नेत असतात। तर हजारो क्विंटल जे धान्य असतं ते साईबाबांच्या प्रसादालयामध्ये वापरण्यात येतं आणि प्रसाद भोजनात देखील त्याचा वापर जो आहे तो होतो। या ठिकाणी जे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गोरक्ष गाडीलकर त्यासोबत जे संस्थांचे विविध अधिकारी आहेत भाविक आहेत हे देखील या भिक्षा झोळीमध्ये सामील झालेले आहे आणि भिक्षा देण्याची चढाओढ जी आहे ती पाहायला मिळत आहे। हजारोच्या संख्येने भाविक जे आहेत या भिक्षा झोळी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि साईबाबांचं स्मरण जे आहे ते केलं जातंय। साईबाबांच्या समाधीला 107 वर्ष पूर्ण होत आहेत। ही परंपरा जी आहे भिक्षा झोळीची ती अखंडपणे सुरू आहे आणि भिक्षा झोळी मागून बाबांचं स्मरण केलं जातं। आज खरं तर बाबा स्वतः भिक्षा मागायला आले अशी ग्रामस्थांची एक भावना असते। स्मरण म्हणून आज भिक्षा झोळीचा कार्यक्रम पार पडतो। काय म्हणतात बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे आहे ते दररोज सकाळची जी आहे ते 5 घरं भिक्षा मागायचे आणि आलेली भिक्षा जी आहे त्याच्यातून अन्न शिजवून भक्तांना भोजन करायचे। बाबांचं हेच कार्य जे आहे ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अविरत चालू असतं आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो भिक्षा झोळीचा अत्यंत महत्वाचा असतो, अत्यंत आनंदाचा असतो। भक्तांचा उत्साह तो बी पाहण्यासारखा असतो आणि एकदम आनंददायी वातावरण असतं। आनंददायी वातावरण असतं। आपण बघू शकतो या घरी भिक्षा मागण्यासाठी आता हे सर्व संस्थांचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचं असं भिक्षा मागताना स्वागत जे आहे ते शिर्डीतील ग्रामस्थ घरोघरी करताना दिसत आहेत। साईनामांचा जयघोष सुरू आहे। साईबाबांची भजनं गात हे सर्व जे आहे ते साईबाबांचा जयघोष करतायत आणि अशा पद्धतीने भिक्षा जी आहे ती झोळीमध्ये टाकली जाते। काही शेतकरी देखील यामध्ये आपलं जेव्हा धान्य निघतं त्यानंतर या भिक्षा झोळीमध्ये ते धान्य भिक्षा म्हणून देण्यासाठी येत असतात आणि दूरवरून आलेले जे भाविक आहेत ते या आजच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी साईबाबांचा नामस्मरण करतात आणि साईचरणी अशा पद्धतीने भिक्षा जी आहे ती घातली जाते। एकंदरीत बघितलं तर एकदम भक्तिमय वातावरण जे आहे ते शिर्डीमध्ये पाहायला मिळतंय आणि हा जो सर्व अधिकाऱ्यांचा जो भिक्षा झोळीचा या उत्सव आहे त्यामध्ये अनेक जे ग्रामस्थ आहेत ते भरभरून दान देत असतात। कॅमेरा पर्सन अभिषेक मी मनोज गाडीकर TV9 मराठी शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।